आजचा दिवस हा भाजप प्रवेशाच्या धामधुमीचा दिवस आहे आणि नगरमधून सुजय विखे पाटील यांना भाजपकडून खासदारकी दिली जाणार आहे, खासदारकीची उमेदवारी दिली जाणार आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचबरोबर रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। आम्ही सुजय विखे पाटील यांचा एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यू घेतलाय, तोही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, पण त्यासोबतच सुजय विखे पाटील आधी काय म्हणाले ते बघूया। खरं तर अनेक दिवसांपासून हा विचार मनामध्ये येत होता की माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि समस्त आमदार नगर जिल्ह्यातले समस्त मंत्रीगण यांना शब्द देतो की नगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीचं काम यापुढे आमदारांच्या सहकार्याने डॉक्टर सुजय विखे पाटील देखील करणार, हा शब्द मी आपल्या सर्वांना या ठिकाणी देतो। सुजय विखे पाटील आहेत, त्यांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। दादा काय लोकांचे काम करण्याची संधी शेवटचं विखे पाटील साहेबांशी पूर्ण तुमचं केव्हा झालं होतं आणि काय सांगितलं की जाऊन आता भाजपसाठी काम करणारी लोकसभेची आपण पाहिलं सुजय विखे पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मुलाखतही दिली, पण तिथे एकच झुंबड सगळ्या कार्यकर्त्यांची नेत्यांची उडालेली आहे आणि त्यामुळे आवाजामुळे आपल्याला काही तांत्रिक कारणामुळे सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले ते कळू शकलेलं नाही। पण सुजय विखे पाटील यांनी याआधी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। एकटे सुजय विखे पाटीलच नाहीत तर काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर आणि त्याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील हे दोघंही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच आजचा दिवस हा खरोखरच भाजप प्रवेशाच्या धामधुमीचा आहे। सगळ्याच नेत्यांच्या वाटा या भाजपकडे मिळतात की काय अशी ही चर्चा सुरू झालेली आहे। याआधी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार नाही असं सांगितलं आणि त्यामुळे एकूणच राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या मनोबलावर किती परिणाम झालाय यावरही चर्चा सुरू आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये 45 जागा या जिंकू शकू आणि सुजय विखे पाटील हे आता भाजपमध्ये आल्यामुळे नगरमध्ये आता तितकं पॉवरफुल घराणं उरलेलं नाही। सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला आणि विखे पाटील हे नगरमधलं एक मोठं घराणं, राजकीय दबदबा असलेलं घराणं म्हणून ओळखलं जातं। राधाकृष्ण विखे पाटील हे जरी काँग्रेसमध्येच राहणार असले तरी त्यांची पुढची पिढी ही भाजपमध्ये गेल्यामुळे आता विखे पाटील आणि भाजपच्या घरोब्याची चर्चा सगळीकडेच रंगलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दिसत आहेत, त्याबरोबरच मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा आहेत आणि आज सकाळीच सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या नाट्याची चर्चा रंगलेली होती आणि अधिकृतपणे अखेर सुजय विखे पाटील यांनी कमळाचा झेंडा हातामध्ये धरलाय। यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीकडून नेमका कोण उमेदवार असणार याबद्दलही चर्चा सुरू आहे। यशवंतराव गडाख यांचा मुलगा प्रशांत गडाख यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांना या भाजप प्रवेशाबद्दल काय वाटतं त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णींनी। माझ्याबरोबर सुजय विखे यांच्या पत्नी आणि ननंद आहेत।
सुजय विखेंनी आज निर्णय घेतला भाजपमध्ये जाण्याचा, काय तुमची प्रतिक्रिया? कारण की घरी काय वातावरण आहे सगळ्या परिस्थितीत, वडिलांचं आई एका पक्षात आहे आणि आता मुलगा भाजपमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या घरामध्ये राजकीय चर्चा कधी होत नाही आणि घरातले सगळे मेंबर्स जे आहेत ते काय जे निर्णय घेतील ते व्यवस्थित अभ्यास करून आणि योग्यच निर्णय घेतील आणि माझा सपोर्ट पूर्ण परिवारासोबत आहे. मग भले सासरे काँग्रेसमध्ये जरी असले आणि डॉक्टर सुजय भाजपमध्ये जरी असले तरी ॲज अ फॅमिली मेंबर माझा सपोर्ट सर्वांना आहे. तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही नंद आहात, तुम्हाला सुजयच्या करिअरविषयी काय वाटतं पुढे आता? ते जे काय डिसाईड करतो तो आम्ही नेहमी त्याला सपोर्ट करतो. सो हा जो निर्णय त्यांनी घेतला आहे त्याला पाठिंबाच आहे आमचा. दे विल बी हॅपी. पण आईवडिलांच्या एगेन्स्ट गेल्यामुळे थोडं आमचाही जरा दुविधात मन आहे. पण मी हॅपी, त्याला सपोर्ट करू आम्ही नेहमी. तुम्हाला वाटतं की सुजय विजयी होईल सगळ्या याच्या गोष्टी, त्या भाजपाचा भावी खासदार म्हणून नगरमधून दिसेल? प्रयत्न तर ते मागच्या 2 वर्षापासून करत आहेत आणि यापुढेही ते करतील. बाकी लोकांचा सपोर्ट नगरमध्ये तर दिसून येतोय की त्यांच्यावर विश्वास आहे नगरच्या लोकांचा. बाकी नंतर कळेल. तुम्ही प्रचारात उतरणार का त्यांच्याबरोबर? हो, आहे मी प्रचारात. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण सुजय विखे पाटील यांच्या प्रचारामध्ये उतरणार असं धनश्री विखे पाटील म्हणतायत. आपण पाहिलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णीने. आपल्यासोबत सुजय विखे पाटील आहेत. त्यांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलाय. त्याला काय भावना आहे तुमच्या? मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, दानवे साहेब असतील, सर्व समस्त नगर जिल्ह्याच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी मला पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी दिली आणि निश्चित त्या संधीला मी सार्थ ठरेल एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. तुम्हाला हा सगळा निर्णय घेताना खूप त्रास झाला का? कारण काँग्रेस आणि तुमचं खूप जुनं नातं आहे. तुमचे वडील विरोधी पक्षनेते आहे, त्यांच्यावर देखील काही प्रश्न विचारण्यात येईल की तुम्हाला जाणीव होती अवघड निर्णय होता? माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय. माझ्या वडिलांचा शब्द आजपर्यंत मी कधी डावलेला नाही. पण कुठेतरी आयुष्यामध्ये एक वेळ येते जेव्हा व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून आपला निर्णय घ्यायचा अधिकार मला होता. मला वाटलं मी घेतला पाहिजे आणि म्हणून वडिलांचा विरोध डावलून मी हा निर्णय घेतोय. आणि त्या ठिकाणी मला दुःख जरी होत असेल तरी सुद्धा या ठिकाणी लोकांची काम करण्याची संधी आणि योग्य तो न्याय समाजाला मी देऊ शकतो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तो निर्णय मला घ्यावा लागला. शेवटचं विखे पाटील साहेबांशी बोलणं तुमचं केव्हा झालं होतं? त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी देखील तुम्हाला सांगितलं की जाऊ नको की काय त्यांचं होतं म्हणणं? माझ्या 1 आठवड्यापासून माझ्या वडिलांशी संपर्क झालेला नाही. आता भाजपसाठी काम करणार आणि लोकसभेची उमेदवारी पूर्ण उमेदवारी हा पक्षाचा निर्णय आहे. पक्ष जो निर्णय घेईल हा मला मान्य राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेंडेकरसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.